राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करत सरकारने 36,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीसोबतच 84,000 कोटी 48,000 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतला। या दोन्ही निर्णयांमुळे सुमारे 84,000 कोटी रुपयांचा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की राज्यातील 56 लाख शेतकरी या कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत। यासाठी सरकारकडून 36,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पूर्वीच्या कर्जमाफी योजनांतील जाचक अटी आणि मर्यादा शिथिल करण्यात आल्या आहेत। त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे। ते म्हणाले की 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अटी सुलभ करण्यात आल्याने प्रामाणिक कर्जदारांनाही न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या वीज बिलाच्या थकबाकीची 48,000 कोटी रुपयांची जबाबदारी सरकारने स्वीकारल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे मोठे आर्थिक ओझे हलके होणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी मागे लावण्यास मदत होईल। त्यामुळे शेतकरी नव्या जोमाने शेतीकडे वळतील आणि उत्पादन वाढीस चालना मिळेल असेही आमदार पाटील यांनी सांगितले। यावेळी त्यांनी राज्य सरकार राबवत असलेल्या सिंचन, सौर ऊर्जा, जलयुक्त शिवार, शेततळे, गटशेती आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध योजनांचा उल्लेख केला। या योजनांच्या माध्यमातून शेती अधिक आधुनिक, सक्षम आणि उत्पादनक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। केवळ कर्जमाफी किंवा वीज बिल माफी नव्हे तर शेतीच्या दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरही सरकारचा भर असल्याचं त्यांनी नमूद केलं। या निर्णयामुळे शेती क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल, शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला भाजपचे नेते सतीश थारप, माजी खासदार धैर्यशील पाटील, दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते, नगरसेवक ॲडव्होकेट अंकित बंगेरा, रोहा तालुकाध्यक्ष महेश धायगुडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।